नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th स्टँडर्ड हिस्ट्री यामधील फर्स्ट नंबरचा जो लेसन आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण कव्हर करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर ऑफ वर्कबुक. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, चूज द राईट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्सेस. तर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि ते तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये राईट करायचे आहे. तर बघा, द नॅशनल आर्चिव्ह ऑफ इंडिया इज सिटआउटेड ॲट डॅश डॅश. तर ॲन्सर जे आहे न्यू दिल्ली आहे. बी नंबरचा ॲन्सर इज करेक्ट. सेकंड, फिल इन द ब्लँक्स बघा, डॅश डॅश इज इन्क्लुडेड अमंग द ऑडिओ व्हिज्युअल मीडिया. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक जी आहे ती टेलिव्हिजन आहे. तर टेलिव्हिजन हे असं माध्यम आहे त्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ आपल्याला दिसत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, डॅश डॅश इज नॉट इन्क्लुडेड इन द फिजिकल सोर्सेस. तर ॲन्सर इज प्रोव्हर्ब्स. फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा, डॅश डॅश इज आर कन्सिडर्ड ॲट द फोर्थ पिल्लर ऑफ डेमोक्रेसी. आता फोर्थ पिल्लर विचारलेला आहे, म्हणजे चौथा स्तंभ डेमोक्रेसीचा म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणता आहे. तर न्यूजपेपर हा फोर्थ पिल्लर डेमोक्रेसीचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम इज ॲट डॅश डॅश. तर छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम हे मुंबईमध्ये आहे. तर ॲन्सर इज मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज अँड डॅश डॅश. तर रिझर्व्ह बँकेचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन सेवन्थ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डॅश डॅश प्रिंट्स नोट. तर विद्यार्थी मित्रांनो, जे नोटा प्रिंटिंग करण्याचं काम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. तर या ठिकाणी जे सी नंबरचं ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नोटा प्रिंट करण्याचं काम करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द रॉंग पेअर. तर या ठिकाणी तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी जेल कुपर दिले, तर फिलॅटेलिक्स बरोबर आहे. कुसुमाग्रज पोएट आहे, कवी आहे. अण्णाभाऊ साठे अ पीपल्स बर्ड म्हणजेच लोकशाही. पीपल बार्ड्स म्हणजे आणि ब्रॅकेट्समध्ये लोकशाहीर दिले. त्यानंतर फोर्थमध्ये अमर शेख. तर अमर शेख आर्ट कलेक्टर. तर हे रॉंग पेअर आहे, कारण अमर शेख हे लोकशाहीरच आहे. नाव नेक्स्ट बघा, सोर्सेस दिले, टाईप्स विचारले. तर इन्स्क्रिप्शन्स हे कशामध्ये येते. तर इन्स्क्रिप्शन हे रिटर्न सोर्सेसमध्ये येते. न्यूजपेपर मटेरियल सोर्सेसमध्ये येते. ही रॉंग पेअर आहे, कारण न्यूजपेपर ही मास मीडिया आहे आणि ते रिटर्न सोर्सेसमध्ये येते. त्यानंतर ओवीज हे ओरल सोर्सेस आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर दूरदर्शन ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डू एज डायरेक्ट कंप्लीट द कॉन्सेप्ट मॅप. तर या ठिकाणी तुम्हाला मॅप दिलेला आहे आणि तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर बघा, ओरल सोर्सेसचा जो मॅप आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑलरेडी कंप्लीट करून दिलेला आहे. तुम्हाला तो बघून ॲज इट इज राईट करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी दिलेला आहे फोल्क सॉन्ग, फोल्क टेल्स, वोवीज, प्रोव्हर्ब्स आणि पवाडा. हे सर्व ओरल सोर्सेसचे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. देन नेक्स्ट डायग्राम इज सोर्सेस इन मॉडर्न पिरियड. तर या ठिकाणी मॉडर्न पिरियडमधले जे स्रोत आहे ते या ठिकाणी तुम्हाला राईट करायचे. तर या ठिकाणी ओरल्स आहे, रिटन आहे, ऑडिओ व्हिज्युअल आहे आणि मटेरियल स्रोत आहे म्हणजे सोर्सेस आहे. हे मॉडर्न पिरियड आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स. तर या ठिकाणी इन्स्टिट्यूशन्स दिले, वर्क ॲक्टिव्हिटीज दिले. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हा जो टेबल आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे. ॲज इट इज बघून राईट करायचा आहे. तर बघा, फर्स्ट दिलं आहे नॅशनल आर्चिव्ह ऑफ इंडिया. तर या ठिकाणी नॅशनल जे आर्चिव्ह जो आहे हे याला मराठीमध्ये अभिलेखागार असे म्हणतात.
अभिलेखागार. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे जुनी डॉक्युमेंट्स असतात ते व्यवस्थित ठेवलेले असतात आणि त्यालाच आपण अर्चिव असे म्हणतो. तर आपल्याला नॅशनल अर्चिव्ज ऑफ इंडिया हे विचारले आहे. तर काय करतं ते, तर कशासाठी असतं, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिझर्वेशन्स ऑफ हिस्टोरिकल डॉक्युमेंट्स. तर तुम्हाला बघा, नॅशनल अर्चिव जर विचारलं तर त्याचाच अर्थ आहे जे हिस्टोरिकल डॉक्युमेंट्स असतात, जुने जे कागदपत्र असतात त्या ठिकाणी संवर्धन करून ठेवलेलं असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI, दॅट इज PTI. तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच काय, तर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू द न्यूजपेपर इन इंडिया. तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही काय करत असते, तर इन्फॉर्मेशन न्यूजपेपरला प्रोव्हाइड करत असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडियन न्यूज रिव्ह्यू. तर याचं जे वर्क आहे म्हणजे काम आहे ते काय दिलेलं आहे, प्रोड्यूस न्यूज रील्स ऑन व्हेरियस इम्पॉर्टंट इव्हेंट्स. तर इंडियन न्यूज रिव्ह्यू याचा जे वर्क आहे किंवा ॲक्टिव्हिस्ट जे आहे ते आहे प्रोड्यूस न्यूज रील्स ऑन व्हेरियस इम्पॉर्टंट इव्हेंट्स. नेक्स्ट आहे फिल्म अँड टेलिव्हिजन. तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर याचं जे वर्क आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, प्रोव्हाइडिंग पब्लिक एज्युकेशन. नेक्स्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघितलं आहे रिझर्व्ह बँक ही काय करते, तर ती जी आपली इंडियन करन्सी आहे, करन्सीमध्ये ज्या चलन आहे किंवा नोटा ज्या आहे ते प्रिंटिंग करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज राईट शॉर्ट नोट्स ऑन. फर्स्ट क्वेश्चन आहे रिटर्न सोर्सेस. तर रिटर्न सोर्सेसची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, रिटर्न सोर्सेस इन्क्लुडेड इन न्यूजपेपर अँड पिरियडिकल्स, postage stamps, diaries and correspondence, encyclopedias and reference books, government gazette and documents in the archives. तर बघा, आणि नेक्स्ट पॉईंट दिला आहे सोर्सेस. दिस सोर्सेस प्रोव्हाइड इन इन्फॉर्मेशन्स अबाउट नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर्स इन द पॉलिटिक्स, स्पोर्ट्स, लिटरेचर ॲज वेल ॲज सोशियल अफेअर्स. अँड नेक्स्ट शॉर्ट नोट्स आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच PTI. तर PTIचं वर्क आपण बघितलं आहे, काय दिले आहे, तर बघा, द प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया दॅट इज PTI हॅज बीन अन इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ primary details of all information events for the newspaper in India since 1953. And next point आहे PTI also provided reports, photographs and articles of financial and scientific issue to newspapers. In 1990s, the PTI started using the technology of satellites broadcasting instead of the teleprints to send news all over country. And then material source, third, short informations, artifacts, monuments and their ruins are known as material sources. We get available informations about human progress in the ancient times. Material sources providing very helpful to know human history before it was documents. Next question is explain the following statements with reason. रिझनचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. हा क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन दिला आहे बघा. द पोस्टल डिपार्टमेंट ट्रायज टू प्रिझर्व द हेरिटेज इन इंटिग्रिटी ऑफ इंडियन कल्चर थ्रू पोस्टेज स्टॅम्प. तर पोस्टेज स्टॅम्पवर तुम्हाला रिझन विचारलेलं आहे आणि हे तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करून दिलेलं आहे, ॲज इट इज बघून राईट करायचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आर ॲन इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ रायटिंग द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. तर या ठिकाणी हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला राईट करून दिलेला आहे, ॲज इट इज तुम्ही तो राईट करून घ्यायचा आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉईन्स आर इम्पॉर्टंट हिस्टोरिकल सोर्सेस. तर जे कॉईन्स आहे ते सुद्धा हिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट सोर्सेस आहेत. तर का आहेत त्याचं जे रिझन आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे.
ॲज इट इज तुम्ही ते राईट करून घ्यायचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन is we have to critically review informations while making use of audio visual sources. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे आणि त्या क्वेश्चनचं आन्सर सुद्धा दिलेलं आहे. यस, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिटिकली रिव्ह्यू info while using audio visual sources because not all informations presented by be accurate or completed. Some source might be based on opinions. Then next question, read the passage. तर बघा या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे. पॅसेज रीड करून क्वेश्चनचे आन्सर राईट करायचे आहे. तर फर्स्ट क्वेश्चन इज इन विच फील्ड डीड जाल कूपर मेक मेजर कॉन्ट्रीब्युशन्स. तर बघा जाल कूपर कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ पोस्टेज स्टॅम्प. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्टाचे जे स्टॅम्प्स असतात त्या स्टॅम्पमध्ये जे जाल कूपर यांचं खूप मोठं योगदान आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डीड द गव्हर्मेंट ऑफ इंडिया गिव रिकग्नायझेशन्स टू द वर्क ऑफ जाल कूपर. तर हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिला आहे. द इंडियन गव्हर्मेंट इश्यूज द जाल कूपर स्टॅम्प इन 1977. The next question, write about the work of Jal Cooper. Jal Cooper edited the Indian National Stamps Journal. He was the founder of Empire of the Indian Philatelic Society. He wrote books on postal stamp and took the study of Indian postage stamp to the international level. The next question, answer in detail. Write about म्युझियम्स. तर म्युझियम्सवर तुम्हाला या ठिकाणी डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन राईट करायची आहे आणि ती सुद्धा या ठिकाणी राईट करून दिली आहे. तुम्ही ॲज इट इज राईट करू शकता. देन विद्यार्थी मित्रांनो, सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे राईट अबाउट द वर्क ऑफ इंडियन न्यूज रिव्ह्यू. तर हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर बघा, इंडियन न्यूज रिव्ह्यू ॲज अ प्रोड्यूस न्यू सिरियस ऑन इम्पॉर्टंट इव्हेंट्स इन politics, social issues, arts, sports and culture. It has also produced documentaries and prominent social leaders on peoples who have made major contribution to the country and about important locations in India. These news serials and documents are useful for study the history of modern India. The next question is state the importance of newspaper. The newspaper are a major media of informations. We get informations about national and international affairs, art, political, sport, literature, social and cultural affairs through newspaper. Their supplements give informations about various topics. Most newspapers have started regional editions. Also, newspapers are considered as the fourth pillar of democracy.